राग करणं हे देखील पाप आहे. पुढे म्हटलेलं आहे संताप, दुष्टपणा, निंदा, दुखाने, शिवीगाळ करणे सर्व आपणापासून काय करा, दूर करा. आणि किती दूर करायची? बस काय नाही, इथं काय टेबलावरती काढून ठेवायची, म्हणजे लागले की परत घेता येतो. काही लोक काय करतात, ते दूर ठेवतात. राग, संताप, निंदा, शिवीगाळ काढतात, पण थोडस असं जास्त दूर ठेवत नाही. मग लांब कधी जायचं ते आणायचं, मग लगेच जवळच ठेवतात. म्हणजे राग आला की पटकन लगेच ते घालायचं, असं नाही पाहिजे. अनेक लोक बदलतात, पण असे तात्पुरतं बदलतात. जसं की कोट काढल्यासारखं. मी मागच्या सांगितलं की एकदा भांडण झालं होतं एका पालकाचं आणि एका सभासदाचं, आणि मी तिथे होतो. आणि मग भांडण जरा थोडंसं म्हणजे शाब्दिक भांडण होतं, वाढला वाद. आणि पालक त्या सभासदाला म्हटले, तू समजू नकोस की मी पालक आहे, आता या क्षणी पालकाचा कोट काढून खुंटीवरती टांगू शकतो आणि तुला दाखवू शकतो. म्हणजे त्याने पालकाचा कोट काय केलेला आहे, घातलेला आहे. म्हणजे त्याने काढला आणि ते काय म्हणतात, मी काढू शकतो आणि टांगू शकतो, आणि परत माझा जुना स्वभाव मी तुला दाखवू शकतो की मी काय आहे. असं नाही, पूर्वी आणि आताचा फरक असायला पाहिजे. आणि देव असं आम्हाला सांगतं, देव आपल्याकडून ही अपेक्षा करतो.